देगाव. काय इथनं विकास कसा आहे? आता इथलं पूर्ण मतदान तर देगावचं आबांनाच आहे. बर हा. कारण आबांनी इथं कार्य पण चांगलं केलं कोरोना काळात. आबांचं कार्य पूर्ण ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन कमी पडल्यावर निर्मिती त्यांनी स्वतःच्या कारखान्यावर ऑक्सिजन प्लांट उभा केला आणि ते आम्हाला स्वतःचा कारखाना आहे. हो, कुठं आहे? धाराशिव कारखाना तिथं त्यांनी स्वतः हे केलं, प्लांट उभा केला ऑक्सिजनचा आणि ऑक्सिजन निर्मिती करून पूर्ण हॉस्पिटलला पुरवले. गावाला काय विकास? गावांचा आहेच विकास आबांमुळं. आबांमुळे नाही, पहिला आमदारनं काय केलंय? आमदारनं काय काम केलं हो? नुसतं समाज मंदिर बांधलं, दुसरं काय काम केलंच नाही ना आमदारनं. ते पण एकच समाज मंदिर चालू आहे. मी महादेव राजाराम भुई, देगाव. इथला जर विकास म्हणायचं झालं तर साहेब तुम्ही शेगाव देगाव रस्ता बघा. आज 30 वर्ष झालं ते आमदार आहेत. आज आम्हाला लांबर पॅन्टी काढून जायला लागते पावसाळ्यात. वाळू बंद आहे का तुमच्या गावात? वाळू बंद जाई वाळू आता म्हणजे शासनाचं आहे की वाळू चालू. गावात बंद नाही वाळू, मला कळतं असं 40 वर्ष झालं. वाळू कधीच असे अनाकृत वाळू कधीच कोण काढत नाही साहेब. आता शासनाचा निलव आहे. चालू हो. आता वर्ष झाले शासनाचा निलव आहे साहेब. अनाधिकृत वाळू अजिबात एक पाठी सुद्धा दिसणार नाही. कधी बी तुम्ही चक्कर आणा इथं. शासनाने केलेलं रस्ते कशाने खराब होते? या रस्त्याने नाही ना, वाळू कोणत्या रस्त्याने पाहिजे? रस्ता ह्या वाळू नाही शेगाव देगाव वाळू जे हेनच खराब होते तो. पण त्या रस्त्याने वाळूचं वाहन जात नाही ना. काढून फिरताय मग सांगताय. अहो वाळू आता कुठनं वाळू चालू आहे? इथून वाळू चालू आहे. तुमचं शेगाव देगाव रस्ता म्हणतो मी. शासनाची वाळू चालू आहे आणि शेगाव देगावचा रस्ता बघा. इथं गाडगे वस्ती बाबळगाव रस्ता बघा. शासनाने किती जरी बरा रस्ता केला, वाळू केला नाही. रस्ता पण होणार त्या रस्त्यातनं शासनाचं वाहन जात नाही ना, वाळूच वाहन जात नाही ना. आम्हाला काय म्हणायचं शेगाव देगाव बघा. वाळू वाहन कुठनं येतं? आमच्या पानवंत्यानं ती सरळ सडकला असं. शासनाने काय शेतकरी करायला पाहिजे तुमचं म्हणणं? शासनानं काय करायला पाहिजे? जी प्रतिनिधी आहे 30 वर्ष झालं त्या प्रतिनिधीने करायला पाहिजे ना. शासन यात काय करू शकतोय? वर्षातनं किती बरा येतो गावाकडे? गावाकडे येतच नाही. फक्त आमच्या सभा मंडपाच्या उद्घाटनाला तेवढा बंद चालते एकदा वेळेस. हा बोला नेते. माझं नाव सुरेश मुरदर गाडगे देगाव. विठ्ठल सगाती चेअरमन आबा उभं राहिले ते. आबाचं गाव आहे म्हणून चालू आहे का? नाही ना, आबाज गाव नाही, आबाज कामच तसं आहे हो. बंद जे कारखाना होतं ते आबानं चालू केलेलं आहे इथं. कसं आहे ते गावात तुमचं? ते आता ह्याचं जे आमदार ह्याचं काम आहे ना, आमदार साहेबाचं काम आहे ते. चालू आहे. बबन दादाचं लक्ष आमच्या देगाकडे नाही बरं का. मग कशावर आहे? किरकोळ 1-2 काम केले ते सभा मंडपाची, बाकीचं काय लक्ष नाही बबन दादाचं. कशावर आहे आबाज? आवाज लक्ष आहे की भरपूर. आवाज लक्ष तुम्ही म्हणला लक्ष नाही आबाज. आवाज नाही, बबन दादाचं म्हणतोय. दादाचं काम आहे, आवाज काम नाही हो. आवाज भरपूर देगाकडे लक्ष आहे. आणि आता आबा आमदार होणार का? आमदार होणार 100% आबा आमदार होणार. हा, मंत्री सुद्धा आबा होणार 100%. बर. हा, आबाचं कामच चांगलं आहे. झाल्यावर विकास होईल का? विकास 100% होणार. कुठेही विकास राहणार नाही. वाडी वस्त्या सगळीकडे विकास, 1 नंबर विकास होणार. आबाचं काम चांगलं आहे. आवाज प्रत्येकाने जाऊन भेटतात. कोणाची नडी अडचण मध्ये करोना टायमात ऑक्सिजन प्लॅन त्यांनी एकदम सगळ्यात मोठा उभा केला निर्णय घेऊन. आणि हा, माझं नाव संजय दसर शिंदे, राहणार देगाव. आमच्या भागात रस्त्याची एवढी भयानक परिस्थिती आहे. आज 30 वर्ष झालं वाड्या वस्त्यावर रस्ता जायचं. देगाव बाबा रस्ता तुम्ही जाऊन बघा काय परिस्थिती आहे. शाळेतले लेकरं सुद्धा जात रस्त्याने. एवढी वाईट किती. मी सदस्य होतो, ग्रामपंचायत सदस्य होतो. मी 5-6 वेळा त्यांना निवेदन दिलं, ग्रामपंचायत ठराव दिला रस्त्यासाठी, पण त्यांनी काही रस्त्यात दुर्लक्ष केलं. जिथं रस्त्याची गरज तिथं रस्ता नाही. त्या रस्त्याला वाड्या वस्त्या जास्त आहेत, जिथं मतदान जास्त आहे तिथलं रस्ता व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते काही लक्ष दिलं नाही. चालू आमदार आहेत 30 वर्ष झालं बघून दादा. का म्हणून आम्ही त्यांना, मला सांगा 3 वेळा त्या बहिणीला विरोध केला यांनी. कुणी केला विरोध? काय विरोध केला नाही, काय नाही बा. हे सगळं तुम्हाला कशाने देणार आहे? 3,000 3,000 देणार की सरकारचं काय तर धोरण असणार ना. त्याला त्याने काय तर, अहो त्यांचं सरकारचं काय तर धोरण असणार आहे का नाही सांगा बरं. आधी ह्या सरकारचं काय धोरण नव्हतं का? कुणी 1,500 विरोध केलाय त्यानं? कुणी विरोध केलाय सांगा बरं. कुणी विरोध आज चालूच आहे का? इथं काय ते पक्षात उभं राहिलेत का दादा? हा. बबन दादा कुठल्या पक्षात उभा आहे ते? पक्षात हा, पक्ष आहे ते. पक्षापेक्षा काय नाही विषय आता काय चालू आहे, समोरच्या उमेदवार चालू आहे आपला. हा. आमच्या गावात एक उमेदवार उभा आहे अभिजाबा आता तुम्ही पाटील. 3,000 देणार का? देणार की त्यांचं 25 सूत्री कार्यक्रम आहे. त्यात ती योजना जर असेल तर 100% मिळणार. काय अडचण नाही. मग 3 1,000 लाखाची, विरोध का केला? 3 लाखाची कर्जमाफी असेल किंवा ती 25 लाखाचा विमा योजना आहे त्याची काही शासनाची. 1,500 विरोध का केला तुमच्या? कुणी केला विरोध? उभाट्याने कधी केला विरोध? काय कधी कधी केला? म्हणजे काय आता पाच सगळ्या बातम्या पेपरला नाही विरोध केला नाही, काय नाही.
सध्या परिस्थिती रस्त्याची सगळ्यात चोर काय का मला मी देगाव ग्रामपंचायत सदस्य. तर सदर सोलापूर जिल्ह्यातली सर्व साखरदार कारखानदारांनी एक झालेत सर्व टोटल सगळी एक झाली का तर अभिजित आबा जर मोहरे गेले तर ह्यांच्या बरोबर आपल्याला सुद्धा रेट द्यावं लागेल. जी 3,500 रेट आबांनी जाहीर केला 3,500 नसून 3,503 रुपये दर जाहीर केलाय. तर जे गुळ कारखाना आहेत का गुळ कारखाना त्यांची जर पूर्ण कार्यक्रम झालाय तर साखर कारखानेवाली देऊ शकतील कसं बस, पण गुळ कारखानदारवाल्यांनी करायचं काय? त्याच्यामुळं अभिजित आबावर सडकून टीका करून वाह्यात बोलून काही करून सर्व होत आहे. हा कार्यक्रम अभिजित आबा शिवाय पर्याय नाही पूर्ण जिल्ह्याकरता. अभिजित आबा शिवाय ऊस दराची कोंडी फोडणारा एकमेव डाण्या वाघ सदर अभिजित आबा पाटील यांचंच नाव घेतलं जात आहे. 10,000चं तुम्ही बोलू टनाला 10,000 रुपये मिळतात ऊस कारखाना. आबाने जर का दिला तर 1 टन ऊसापासून 1 टन ऊसापासून 10,000 रुपये कारखानदारवाल्याला मिळतात. ते पैसे जातात कुठे ह्याचा हिशेब द्यावा सगळ्यांनी आधी. आणि विषय माढा मतदारसंघातील विषय घ्या. माढा मतदारसंघातील बबनदादा शिंदे हे आमदार होते. यांनी स्वच्छ मनानं काम केलंय. परंतु आता जे आमदार होणार आहेत पुढं यांचं निष्क्रिय शून्य काम आहे. लक्षात घ्या शून्य काम आहे. माझी स्वतःची वृद्धाश्रमाची फाईल होती मंत्रालयात. वृद्धाश्रमाची 60च्या पुढची सर्वसामान्य जनतेकरता होते. विधान भवनात अधिवेशन चालू होतं. तिथं मी दादाच्या हातापाया पडलो 10 दिवस. मी स्वतः वैयक्तिक माझ्या वैयक्तिकचा विषय म्हणून बोलतो मी. ऐका माझं सरकारी काम ही रस्ता आमच्या त्या गावातला असू द्या कुठल्याही गावातला असू द्या या 42 गावातली इतकी दुर्दैव अवस्था केली आहे की एकाही रस्त्याचं कुठलं काम केलेलं नाही. धन्यवाद. आता येत मोर काम हो असं आमचं म्हणणं आहे. अभिजित आबा काम करणार की या 5 फाईल मंजूर झाली. फाईल मंजूरच आहे माझी. ट्रान्सफर आहे फक्त वृद्धाश्रम आहे ट्रान्सफर रायगड आली फक्त वृद्धाश्रम अनुदानित आहे. मातोश्री वृद्धाश्रम ट्रान्सफर करायचं तुम्हाला फक्त. माझं काय म्हणणं आहे माहित आहे कुठल्याही सरकारी सरकारचा कार्यालय ऐका जावा पैसे दिल्याशिवाय पैसे द्यायला तुम्हाला आमदार केले का आम्ही? तुम्हाला पैसे द्यायला आमदार केले का आम्ही? नाही आम्ही तुम्हाला पैसे द्यायला आमदार केलं. थांबा जरा आम्ही तुमचं 15 वर्ष निस्वार्थ काम केलंय. 1 रुपयाच्या मिंद्यात नाही. तुम्ही दाखवा बिगर पैशाचं कुठलं काम झालं. दाखवतो ना. मी माझी शाळा काढली मी स्वतः आता दाखवा ना. मी माझी आता शाळा काढली. 1 रुपया दिला नाही. शेतकऱ्यांना दाखव. 1 रुपया दिला नाही. मी कुठेही 1 रुपया दिला नाही. विकास भरपूर आहे आणि या विकासाबद्दल सगळ्या ह्या पंढरपूर तालुक्यालाही माहित आहे. ऊसाला रेट किती द्यायला पाहिजे? 10,000 द्यायला पाहिजे का? 3,500 दिला तर बाकीचे कारखानदार आता बंद पडायची वेळ आली आहे. कालच एका कारखान्यात मुळे टाकताना अडवली म्हणली आम्हाला परवडतंय 3,500. मग तुम्हाला का परवडत ना आधी भाव जाहीर करा मगच मुळे टाका अशी परिस्थिती झाली. आता ह्या विषयावर मला जास्त बोलायचं नाही. फक्त एका विषयावर बोलायचं आहे. एक भाजपचा नेता स्टेजवर असा म्हणला की मराठा कुणबी हा कुत्रा आहे. मराठ्याला आरक्षण कोण देणार आहे? माझं फक्त ऐका आरक्षण ही मिळणार आहे. दिलतं ना 10%. काय झालं? काय करायचं ती बोगस आहे. ती नुसतं पानाला पुसलेले तोंडाला. फक्त ते मला एक प्रश्न ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचा आहे. हो सांगा. हा जो म्हणला ना महाराष्ट्रात मराठा कुणबी हा कुत्रा आहे. हा मराठा कुणबी कुत्रा नाही एक वाघाचा छावा आहे. तुला नरड्यावर बसून नाही मातीत जर गाडला हा मराठा समाज तर नाव नाही सांगणार. अरे मराठा आरक्षण हे आबा त्या ठिकाणी आमदार झाल्या. आबा एकटा नाही. आबा त्या ठिकाणी विधानसभेत गेल्यानंतर सर्वांचा विचार घेऊन हे आबा प्रयत्न करणार आहेत आणि देणारच ही 100% मला खात्री आहे. पण ही कुंद्यावर जे बोलला आज इतर समाज शरद पवार आरक्षण देणार आहे का तुम्हाला? अहो शरद पवार देणार ना. शरद पवाराचे हे सगळे आमदार एक होऊन देणार आहेत. हा देणारच.
द्यायचं असतं तर तुम्हाला मागल्या 25 वर्षात दिला असतं. अहो दिला असतं म्हणा, पण त्यावेळेला काय झालं त्यावेळेला मराठीत नको म्हणली. आता काय म्हणायचं, मग नको म्हणले ना. त्यावेळेला त्यांच्या काय असतील ती नेते मंडळी त्यांनी विचार केला. त्यावेळेला आम्ही नव्हतो ना. आम्ही त्यावेळेला आम्ही लहान होतो तेव्हा. लहान होता. हो, आम्हाला त्याचा काही विषय नव्हता, माहितच नव्हता. 25 वर्ष झाली त्या विषयाला. अहो आता 25 वर्षात अहो लहान होता तुम्ही. 25 वर्षात म्हणताय तुम्ही, बरोबर आहे. हा. पण हा आरक्षणाचा मुद्दा इकडे खेड्या गावात आलाच नव्हता. तो तिकडेच झाला होता, तिकडेच झाला होता. पवाराच्या इथं. पवारा